महा धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देव निजो जगतिया दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रतिभासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. चिंतयतो जिष्णोः कृष्णपादा सरोरुहं सौहार्देनाति गाढेन शांतासी विमला मतिः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे धर्मराजाला अर्जुनाने सगळं कथन सांगितलं, द्वारकेतली सगळी स्थिती सांगितली, कृष्णाचं निर्याण झालेलं सांगितलं. त्या निर्याणामुळं जी दुःखाची स्थिती प्राप्त झाली, जी मोठी भयानक स्थिती प्राप्त झाली, मन विषण्ण झालं, ती स्थिती कथन केली. आणि सगळा इतिहास, अगदी गत इतिहास जणू काही नुकताच घडलाय, डोळ्यासमोर सगळा इतिहास उभा राहिला. अहो, जीवनातले हे कटू प्रसंग होते, दुर्धर प्रसंग होते, कठीण प्रसंग होते. यातून श्रीकृष्णाने प्रत्येक क्षणी कसं वाचवलं ते अर्जुनाच्या अंतःकरणावरती कोरलं गेलेलं आहे. पांडव ते विसरू शकत नव्हते आणि अर्जुनाने हे सगळं कृष्णाच्या मुळं कसं साध्य झालं हे सांगितलं. आणि पुन्हा पुन्हा तो रडू लागला, पुन्हा पुन्हा त्याचा कंठ दाटून येऊ लागला, अंतःकरण कोरडं पडलं. श्रीकृष्णाच्या केवळ विरहाच्या नुसत्या कल्पनेने सुद्धा जो स्तंभित झाला असता, तो आज प्रत्यक्ष कृष्णाचा विरह कसा सहन करणार. एवं चिंतयतो जिष्णोः कृष्णपादा सरोरुहम. भगवान गोपाल कृष्णाचं पाद सरोरुह म्हणजे चरण कमल आज पृथ्वी तलावरून नाहीसं झालं. हे पाहिल्याबरोबर, ऐकल्याबरोबर, त्याचा विचार केल्याबरोबर सौहार्द, प्रेम एवढं होतं, इतकी घनिष्ठता होती की जणू काही दुसरा आत्माच. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे वेगळे नव्हतेच, जणू काही एक आत्मा बाहेर आहे आणि एक आत्मा आत आहे. ज्याला आपण बहिश्चर प्राण असा शब्द संस्कृतमध्ये वापरतो आणि अल्टर इगो असा शब्द इंग्रजीत वापरतो. बहिश्चर प्राण हा दुसरा माझा प्राणच आहे. श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाचा बहिश्चर प्राण होता. अर्जुनाच्या देहातला प्राण हा अर्जुनाचा, पण बाहेरचा प्राण म्हणजे श्रीकृष्ण. अहो, तोच नष्ट झाल्यानंतर, तोच निजधामाला गेला म्हटल्यानंतर अर्जुनाची स्थिती एखाद्या प्रेतवत अशा स्वरूपाची झाली. वासुदेवांग्र्य म्हणून ध्यान, भगवंताचं ध्यान, मंगल स्वरूप हे पुन्हा पुन्हा आठवू लागलं. आणि कालकर्म तमोरुद्धम पुनरध्यगमद विभूः, पुन्हा पुन्हा भगवंताचं स्मरण करतोय. आणि धर्मराज हे देखील स्तंभित झाले. भीम, नकुल, सहदेव हे देखील त्या ठिकाणी ऐकून स्तंभित झाले. आणि मग अर्जुन म्हणतात, हे दादा, तुम्हाला मी सांगतो, निशम्य भगवान मार्गम संस्थाम यदुकुलस्य च. यदुकुळाचा देखील संहार झाला. तो कसा झाला तर स्व पथायमतीम चक्रे, भगवंतानी हा आपल्याच कुळाचा संहार आपल्या इच्छेनुसार करून आणला, घडवून आणला. कारण उद्या या यादवांना ठार मारणारं कोण आहे? यादव जर एवढे माजले, मत्त झाले, प्रमत्त झाले, उन्मत्त झाले, तर त्यांना नष्ट करण्यासाठी पुन्हा अवतार घ्यावा लागेल. त्यापेक्षा कंटकम कंटके नैव द्वयमच्या पिशतु समम. ज्याप्रमाणे काठ्याने काठा काढावा, त्याप्रमाणे भगवंतानी हा सगळा पृथ्वीवरचा भार हरण केला. जया हरत भूभार ताम तनून विजहा वजहा. हा भूमीवरचा भार म्हणजे दुष्ट लोकांचा भार. आपलेच पोर आहेत, आपलेच, तुम्ही म्हणाल का हो, यादव हे कृष्णाचेच. मग आपलेच पोरं, आपलेच नातू श्रीकृष्णाने एकमेकांच्या मध्ये संघर्ष घडवून का ठार केले असतील? तर त्यांना मारणारा दुसरं कोणी नव्हता, त्यांच्या विरोधात कोणी उभा राहू शकत नव्हता. आणि ज्याप्रमाणे आपल्या शरीरावर बेंड उत्पन्न झालं, शरीराला वरती बेंड आलं, ठणकू लागलं, दुखू लागलं,
मग डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात काही नाही, ऑपरेशन करून काढा. म्हणजे काय, आपल्याच शरीराचा भाग आपणच ऑपरेट केला नाही का, आपणच काढून टाकला का बरं? अहो त्याच्यामध्ये घाण साठली, त्यामध्ये रक्त झालं, पू झाला, हे मांस बिघडलं. आपल्या शरीराचा भाग आहे, पण तो जसा त्याज्य आहे त्याप्रमाणे आपल्याच वंशातले लोक जर दुष्ट निघाले तर त्याचा संहार भगवान करतात. भगवंताला जात धर्म वंश काहीच नसतं. कंटकं कंटके नाही व काटाने काटा काढावा, त्याप्रमाणे यदा मथ्यादी रूपाने दत्ते जया दथा नटा. त्याप्रमाणे भगवंतानी अवतार कर्म पूर्ण केलं. जसा नट वेगवेगळे रूप धारण करतो तसा भगवान रूप धारण करतो आणि हे कार्य घडून आणतो. भूभार क्षपितो येन जहो तच्च कले वरम. भगवंतानी आपल्या कुळाचा संहार, एकमेकांच्या मध्ये संघर्ष घडवून त्यांना नष्ट केलं. आणि स्वराट पौत्रम आणि नंतर वज्र नावाचा जो त्यांचा नातू आहे, पणतू आहे, त्याला पौत्रम भगवंत स्वराट पौत्रम विनमयी नात्मन सुसमम गुणैः तोय निव्यापतिं भूमे रव्यशंच गुलाभ्ये. सम्राट पद इकडे जसं हस्तिनापुरामध्ये आणि धर्मराजाच्या मनात असं निर्माण झालं की आता आपण देखील हे सगळं राज्य सोडावं आणि आपल्या नातवाला म्हणजे परीक्षितीला हे राज्य देऊन त्याच्यावरती या ठिकाणी राज्याभिषेक करावा. याप्रमाणे त्यांनी राज्याभिषेक केला आणि मथुरायम तथा वज्रम शूरशैलमतीम तथा. युधिष्ठिरांनी आपल्या नातवावर राज्याभिषेक केला, त्याला राज्यात आपल्या गादीवरती बसवलं आणि मथुरेच्या राज्यावर हे वज्र त्याला बसवलं. वज्र हा अनिरुद्धाचा पुत्र होता, त्याप्रमाणे त्याला इकडे मथुरेचा राजा केलं आणि या हस्तिनापुराच्या राज्यावर परीक्षितीला बसवलं. याप्रमाणे सगळं विचार केला की आता आम्हाला गेले, यादवांचा संहार झाला, मग आपण तरी थांबून काय करायचंय? सर्वांनी ठरवलं काही नाही, आता आपली देखील जाण्याची वेळ आलेली आहे. त्याप्रमाणे निरहंकार हा निर्मम आधीच होते, निरहंकार वृत्ती आधीच होती, सगळं बंधन बाजूला सोडलं. मनात बंधन तर नव्हतंच युधिष्ठिरांच्या, पण सांसारिक बंधनं, प्रापंचिक बंधनं, त्याचप्रमाणे या सगळ्या मनातील विकारांची बंधनं बाजूला सोडले, ते छेदले आणि कसं कसं आपलं मन यातून निवृत्त केलं. ते वाचम जुहाव मन इतरे चतम. वाणीला मनामध्ये, मनाला प्राणामध्ये, प्राणाला अपानामध्ये, अपानाला मृत्यूमध्ये, मृत्यूला पंचमहाभूतामध्ये, याप्रमाणे एक 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 गोष्टीचा विनियोग करत गेले. एकेकाचा अंत एकेकामध्ये करायचा असतो. वाणीला मनामध्ये प्रविष्ट केलं, वाणी ही मनामध्ये एकरूप केली, मन प्राणामध्ये एकरूप केलं, प्राण अपानामध्ये एकरूप केला, अपान मृत्यूमध्ये एकरूप केला आणि मृत्यू पंचमहाभूतामध्ये एकरूप केला. ज्याप्रमाणे शरीर हे त्रिगुणामध्ये समर्पित केलं, ज्यातून ते निर्माण झाले त्यामध्येच त्याचं विलिनीकरण करावं लागतं. शरीराला त्रिगुणामध्ये विलीन केलं, त्रिगुणाला मूळ प्रकृतीमध्ये विलीन केलं आणि मूळ प्रकृती आत्म्यामध्ये आणि आत्मा ब्रह्मामध्ये विलीन करण्याची योजना त्यांनी आखली. याप्रमाणे एक 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 ही योग साधना आहे. हे सामान्यांना शक्य नाही, परंतु हे ज्ञानी होते. त्याप्रमाणे अत्यंत वैराग्यशील अशा प्रकारचे होते. चिरवासा निराहरो बद्धवा मुक्तमूर्धजाहा. आणि आता सगळे वस्त्र टाकून दिले, केवळ लज्जा रक्षणापुरते वस्त्र धारण केले आणि मुक्तमूर्धजाहा, केस मोकळे सोडले. सगळ्या प्रकारचे जे राजोपभोग आहेत ते तर नष्ट बाजूला टाकलेच होते, पण आता मात्र जडोन्मत्त पिशाचवत एखाद्या जडाप्रमाणे, पिशाच्याप्रमाणे स्वैर अशा पद्धतीने ते विहरण करू लागले. आणि मग धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे 5 जण आणि द्रौपदी हे 6 जण तिथून निघाले, उत्तर दिशेला निघाले. उदीची प्रविवेशाशाम गत पूर्वा महात्मभी. आपले पूर्वीचे पूर्वज जिकडे गेले तिकडे जावं, आपल्या
पूर्वजांनी जो मार्ग आपल्याला घालून दिला त्याप्रमाणे आपण विचरण करावं. म्हणून सगळे या ठिकाणचे लोक उत्तर दिशेला जात असत, कारण उत्तर दिशा ही मुक्त करणारी दिशा आहे. याप्रमाणे उत्तर दिशेला हृदी ब्रह्मपरम ध्यायन नावर्तेत येतो गत. ज्याला या ठिकाणी 5 पांडव आणि द्रौपदी उत्तर दिशेला निघाले, जाता जाता सगळं सोडून दिलेलं आहे. आता मी राजा नाही, मी नावाचा कुणीच नाहीये, शरीर हे केवळ धारणापुरतं शिल्लक राहिलं, बाकी आत्म्यामध्ये तल्लीन, सर्व तमनु केवळ आत्मानंदामध्ये तल्लीन, आत्मज्ञानामध्ये तल्लीन. कलिना धर्ममित्रेण दृष्टवा प्रजाभूमी. आता कलीचा प्रादुर्भाव या पृथ्वीवरती होऊच लागलेला होता. हे लक्षात घेऊन तिथून निघाले आणि स्वर्गारोहण पर्व किंवा स्वर्गारोहण नावाचा जो एक पर्व महाभारतामध्ये आहे शेवटचं, ज्यामध्ये ते कुठं कुठं कसे कसे गेले, उत्तर दिशेला हिमालयापर्यंत कसे गेले आणि एक एक जण कसे मागं पडत होते आणि मागं जो पडत होता त्याच्याकडं कुणी पाहत नव्हतं. मागं वळून पाहायचं नाही. मागं वळून का पाहायचं नाही, तर आपल्या लोभाचा किंवा मनातील एकमेकांच्या विषयाबद्दल प्रेम निर्माण होईल, लोभ निर्माण होईल, आपुलकी निर्माण होईल, म्हणून मागं पाहायचं नाही, पुढे पाहून चालायचं. पुढची दिशा म्हणजे भविष्याची दिशा, पुढची दिशा म्हणजे मुक्तीची दिशा. या दृष्टीने एक एक पडत होते. त्याचं वर्णन त्या स्वर्गारोहण पर्वामध्ये आलेलं आहे. याप्रमाणे इथे तेवढं सूक्ष्म वर्णन केलं नाही त्यांनी, परंतु एवढंच सांगितलं की प्रत्येक जण या मार्गावर निघाले. त्याच्या मागे सर्वात शेवटी द्रौपदी निघाली. सगळ्यात शेवटी द्रौपदीचं, ती देखील मुक्त मूर्धज अशा प्रकारचे केस मोकळे सोडून निघाली. अवापूर दुर्वापामते असत भिर्विषयात्मभी विधूत कल्मषात स्थाने विरजयनात्मनैवही. आणि 5 पांडव द्रौपदीसह सगळे गेले हे कळल्याबरोबर विदुराने देखील आपलं गाव सोडलं आणि प्रभास तीर्थावरती गेले आणि तिथे आपला देह त्यांनी सोडला. कृष्णावेशेन तच्चित पृथ्वी स्वक्षयम ययौ द्रौपदी तदाज्ञाय पतीनाम अक्षपेक्षताम. भगवंताच्या गतीमध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये सर्वजण तल्लीन होते. याप्रमाणे सर्व हे स्वर्गापर्यंत जाऊन पोचले. असं म्हणतात की धर्मराजाच्या सोबत धर्मराजाने कुत्रा सुद्धा नेला होता म्हणे आणि त्याला देखील स्वर्गामध्ये धर्मराजाच्या सोबत जायला वाट मिळाली असं एक म्हटलं जातं. तात्पर्य असं की धर्मराज हे श्रेष्ठ दर्जाचे, उच्च दर्जाचे प्रत्यक्ष यमधर्माचे अवतारच होते आणि त्यामुळं यमधर्माचे अंश असलेले धर्मराज आज मुक्त झाले. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊही मुक्त झाले, द्रौपदी मुक्त झाली. आणि लब्धा हरो भक्ती मुपैती सिद्धिम. त्यांनी सांगितलं हे जे स्वर्गारोहण पर्व किंवा यांचं स्वर्गारोहण जे श्रवण करतील त्यांना देखील मुक्ती प्राप्त होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद या अध्यायाला दिलेला आहे. याप्रमाणे सूताने प्रश्न विचारला. ततः परीक्षित, सूत शौनकादिकाला सांगतात, ततः परीक्षित द्विजवर्य शिक्षया. याप्रमाणे यांचं स्वर्गारोहण झालं आणि इकडे परीक्षिती राजा हा राज्य करू लागला. महिम महाभागवत शशास, हो, तो राज्य करू लागला, शासन करू लागला. तथा हि सूत्या मभिजात कोविदाः समादिशं विप्रमहद्गुणस्तथा. याप्रमाणे या राजाने सुद्धा, परीक्षिती राजाने सुद्धा मोठ्या समारंभपूर्वक यज्ञयाग केले. 3 यज्ञ त्यांनी केले आणि त्यांनी उत्तरस्य तनया मुपयेमे इरावती, यांनी इरावती या उत्तराची पुत्री इरावती हिच्याबरोबर यांनी विवाह केला आणि जन्मेजयादी पुत्र याला झाले. आणि 3 अश्वमेध यज्ञ केले. शारदपतम गुरुम कृत्वा, प्रत्यक्ष कृपाचार्याला गुरुत्व देऊन त्याने हे सगळे यज्ञ केले, दान केले, दक्षिणा दिली, मोठा वैभव संपन्न राज्य करू लागले. आणि मग शौनकाने प्रश्न विचारला, कसे हे तो निजग्राह कलिन दिग्विजय नृप. हा विचक्षण पाहिजे, विचारणारा पाहिजे. प्रश्न असा विचारायचा की ज्यातून उत्तर मिळालं पाहिजे आणि भगवंताची कथाही ऐकायला मिळाली पाहिजे. त्यांनी प्रश्न विचारला, हो आम्ही असं ऐकलं सूत महाराज की राजांनी कलीचा निग्रह केला म्हणे. कोणत्या कारणासाठी कलीचा निग्रह केला?
आणि कलीचा निग्रह केला असं आम्ही ऐकलं, मग कलीला ठारच का नाही मारलं म्हणे त्यांनी? त्यांच्या मनात प्रश्न सहज निर्माण होऊ शकतो, आपल्याही मनात निर्माण झालं की का बरं त्यांनी कलीचा निग्रह केला म्हणतात, पण कलीला ठारच मारायला पाहिजे होतं. आणि ती कथा आम्हाला सांगा. या कथेमध्ये जर ही कथा कृष्ण कथेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असेल, त्याने वर्णन केले की यदि ही कथा जर कृष्ण कथाश्रयम, कृष्ण कथेचा आश्रय असलेली ही कथा असेल, ज्यातून भक्ती वाढणार असेल, ज्यातून धर्म वाढणार असेल, तर ती तत्कथ्यता महाभाग यदि कृष्ण कथाश्रयम, ही कथा आम्हाला सांगा. आणि कशासाठी यांनी कलीचा निग्रह केला? त्याप्रमाणे लोक जीवन जगतात खरं, परंतु विनाकारण वेळ वाया घालवतात. अहो, माणसाचं आयुष्य हे दर क्षणाला नष्ट होत चाललेलं आहे, पण माणसाला त्याची जाणीव नाही. ते म्हणतात निद्रया रीतेन तम दिवाच व्यर्थ कर्म भीही. माणसं व्यर्थ कर्मामध्ये दिवस घालवतात, हेलपाट्यामध्ये दिवस घालवतात आणि रात्री झोपेमध्ये दिवस घालवतात, रात्र घालवतात. आणि त्यामुळं निद्रया रात्र ही झोपेमध्ये जाते, दिवस व्यर्थ कर्मात जातो आणि अशा पद्धतीने माणसं विनाकारण आपला आयुष्याचा वेळ वाया घालवतात. आपण म्हणतो ना की आयुष्याचा क्षय होतो रामकार्य म्हणाना. एक 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 तासाला घंटा वाजतो, घंटा वाजे घणाना, घंटा वाजते आणि दर क्षणाला घंटा वाजते. जुन्या काळात घड्याळ असे आणि एक एक तोल पडत असतं एक एका तासाला. हे घंटा म्हणजे तुम्हाला जाणीव करून देते, 1 तास झाला, 2 तास झाले. अहो, झाले कशाचे? गेले, तुमच्या आयुष्यातले गेले. म्हणून हे जणू काही तुम्हाला जागृत करतायत, पण आपण जागृत होत नाही. झोपेतला माणूस जागा होऊ शकतो, झोपेचं सोंग घेतलेला जागा होऊ शकत नाही. या ठिकाणी आपण सगळे झोपेचे सोंग घेतलेले आहोत. याप्रमाणे मंदस्य मंदप्रज्ञस्य वयो मंदा वितश्चय. माणसं मंदप्रज्ञ झाले, त्यांचं आयुष्य कमी झालं, परंतु त्यांना अजून जाणीव नाही आहे. तेव्हा भगवंताची कथा ही या सगळ्यातून मुक्त करणारी आहे. वास्तविक काही लोक क्षुद्राशुषा मृणामंग, आपल्याला मृत्यू येऊ नये म्हणून मृत्यूला बाजूला करणारे, मृत्यूला फसवणारे लोक आहेत ना, मृत्यूपासून दूर पळणारे लोक आहेत. जसं चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, 1400 वर्ष मृत्यूला त्यांनी बनविलं. 14 वेळेला मृत्यू आला, पण 14 वेळेला त्यांनी मृत्यूला आपण आत्मा ब्रह्मांडाला नेऊन मृत्यूला चकवलं. पण शेवटी ज्ञानेश्वर माऊलीने त्यांना उपदेश केला की अरे तू काय करतोयस? योग समाधीचा चुकीचा उपयोग करतोस आणि मृत्यू हा तर एक नियमशीरता आहे. मृत्यू म्हणजे निसर्गाची नियमशीलता. ती नियमशीलता किंवा नियमशीलता तुम्ही मोडीत काढू नये, तुम्ही त्याच्यावरती अतिक्रमण करू नये. या वेळेला ज्ञान सांगितलं ज्ञानदेव माऊलींनी आणि केवळ एका चांगदेव 65 एवढ्या 65 ओव्यामध्ये हे ज्ञान सांगितलं आणि मग त्याच्यामध्ये बदल झाला. सांगायचं तात्पर्य असं की लोक मृत्यूला बनवतात, फसवतात, मृत्यूपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की जर यमराजच प्रत्यक्ष या ठिकाणी आले, उपस्थित झाले, तर आपल्याला मृत्यू काय करणार आहे? इहो बहुतो भगवान मृत्यू शामित्र कर्मणी. भगवंताची कथा ही आपल्याला मृत्यूपासून अमरत्व देणारी आहे. म्हणजे देहाचा मृत्यू तर ठरलेलाच आहे हो, देहाचा मृत्यू तर होणारच आहे, पण आपला अंतःकरणाचा आनंद हा खऱ्या अर्थाने मृत्यूच्या पलीकडचा आहे. मृत्यू हे दुःख आहे, पण हे दुःख केवळ तात्कालिक आहे. देहाच्या नश्वरतेचे हे दुःख आहे, पण आपण त्याच्याही पलीकडे जर गेलो तर आपल्याला आत्मानंदामध्ये आपण तल्लीन होतो, अमर होतो. या ठिकाणी अमरत्व हे देहाचं मान्य केलेलं नाही आहे. अमरत्व हे आत्म्याचं आहे, अमरत्व हे आनंदाचं आहे. आणि त्यामुळे न कष्टित म्रियते तावत यावदास ही अंततः. माणसं हे अमर होण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही की अमरत्व आपल्याजवळच आहे आणि हे अमरत्व म्हणजे आनंद, आनंदाचं निधान आपल्याजवळ आहे. भगवंताची कथा ही आनंदाचं निधान आहे. त्यात तल्लीन राहिलं म्हणजे माणसाला मृत्यू काही करू शकणार नाही. याप्रमाणे म्हणजे त्याचं दुःख होणार नाही. हे ऐकल्यावर सूत शौनकादिकाला म्हणतात, ज्या वेळेला यदा परीक्षित कुरुजांगले वसत कलीम प्रविष्टमनी चक्रवर्ती ते, ज्या वेळेला
परीक्षित राजाने हे 3 यज्ञ केले आणि त्याच्यानंतर या यज्ञाच्या निमित्ताने तो सगळीकडे आपल्या राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर ज्याला आपण एकछत्री अंमल स्थापन करण्याच्या दृष्टीने दिग्विजयासाठी निघाला. दिग्विजय करण्यासाठी निघाला. दिग्विजय म्हणजे सगळीकडे आपली सत्ता आहे का नाही हे पाहायचं असतं. दिग्विजय करण्यासाठी निघाला. सगळं सैन्य सोबत घेतलं. रथ घेतले, घोडे घेतले, हत्ती घेतले, सैन्य घेतलं आणि निशम्य वार्ता मनती प्रियाम ततः शरासनम संयुग शौंडिरा ददे. हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि निघाले. रथ जोडला. शामकर्ण घोडे त्याचे होते. त्याला त्या घोड्यांचा रथ त्यांनी पुढे हाकला आणि मृगेंद्र ध्वजमाश्रित पुरा. भगवंताचा म्हणजे चिंतन करत करत, भगवंताचं नामस्मरण करत करत हा निघाला रथ घेऊन दिग्विजय करण्यासाठी. कुठं कुठे गेला म्हणे दिग्विजय करण्यासाठी? भद्राश्व, केतुमाल, त्याप्रमाणे उत्तर कुरु, किमपुरुष हे वर्ष, त्यानंतर हे सगळं त्यांनी जिंकलं आणि करत 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 तिथून जिथं जिथं तो जाईल, जिथे जिथे जाईल तिथे तिथे वार्ता काय चालायच्या? अहो आपण का? आपण परीक्षित राजे का? आता नवीनच हा परीक्षित, लोकांना काय माहीत आपण परीक्षित राजे हो, म्हणजे अर्जुनाचे हो नातू, युधिष्ठिराचे नातू. वा वा वा, काय तुमचे पांडव, काय तुमचे युधिष्ठिर, काय तुमचे अर्जुन सांगावेत. सगळीकडे त्यांच्या गाथा येऊ लागल्या, पांडवांच्या गाथा, पांडवांच्या मोठेपणाच्या गाथा. तुमचे आजोबा किती श्रेष्ठ, ज्या आजोबांसाठी भगवान गोपाळकृष्णांनी खरारे केले, त्यांचे उष्टे काढले. अहो त्यांच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून थांबले, रात्री रक्षण करण्यासाठी थांबले. प्रत्येक जण कृष्णाची कथा आणि पांडवांचा मोठेपणा सांगत होते. प्रगीयमानंच यश कृष्ण महात्म्य सूचकम. कृष्णाचं महात्म्य सगळीकडे ऐकायला मिळायचं. स्नेहंच वृष्णीपार्थाना. स्नेह, कृष्णाचा स्नेह किती होता, पार्थावर किती प्रेम होतं, तुमच्या कुटुंबावर किती आघात झाले आणि कृष्णाने त्याचं कसं रक्षण केलं हे सगळं उदार चरित्र सांगत असत. आणि जसं जसं तो ऐकायचा तसं तसं त्याला कृष्णाबद्दलचंही प्रेम आणि भक्ती वाटू लागली आणि आपल्याही आजोबांची कीर्ती कळू लागली की काय खरोखर काय महात्म्य असतील हे. तसेवं वर्तमानस्य पूर्वेशा मृत्युमन्वहन. असं करत करत पदैकेन चरण फिरत फिरत असताना एक दृश्य त्याला दिसलं. काय? धर्म पदैकेन चरण विच्छाया लभ्यगाम मुपलभ्यगाम. एक बैल तो चालू लागलेला आहे, परंतु तो एकाच पायावर चालायला आहे. त्याचे 3 पाय मात्र मोडलेले आहेत. एका पायावर तो विचरण करतो आहे, 3 पाय मोडलेले आहेत आणि डोळ्यातून अश्रू त्या बैलाच्या चालू आहेत. हे लांबून त्यांनी पाहिलं आणि हा बैल काहीतरी बोलतोय. तो कोणाला बोलतोय? तर तो बोलत होता गाईला. तर गाय म्हणजे पृथ्वी रूपाने या ठिकाणी गाय आहे. ही गाईला तो बोलत होता. हा बैल म्हणजे धर्म आहे आणि गाय म्हणजे पृथ्वी आहे. आणि तो गाईला बोलत होता, का ग तुला काय झालं रडायला? गाय रडत होती. गाईच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आलक्षसे भवती मंतराधीम. काय तुझ्या अंतरामध्ये काय व्याधी आहे, काय दुःख आहे ते मला सांग, का तू रडू लागलीस? आता या ठिकाणी मानवी वाचेने बैल बोलत नसेल, पण शेवटी मूक प्राण्यांना सुद्धा भावना आहेत. मूक प्राणी सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बोलत असतातच एकमेकाशी. चिमणी असो, पाखरं असो, कावळे असो, हे एकमेकांशी बोलतात आणि त्यांच्या ज्या वाणी आहेत, मग चिमण्यांच्या काही वाणीवरून आपल्याला कळतं. जर एखादी मांजर आली तर सगळ्या चिमण्या चू 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 करायला लागतात, भयाची जाणीव देतात. प्रत्येक गोष्टीची जाणीव चिमण्या पाखरं देतच असतात. या ठिकाणी हे बैल गाईशी बोलू लागला, तो त्यांच्या वाणीमध्ये बोलू लागला, पण त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे की तू का बरं रडतेस, तुला काय दुःख आहे तुझ्या अंतरंगामध्ये? दूरे बंधुम शोषी कंचनांब. का बरं तू रडू लागलीस? कोणत्या दुःखाने तू व्यग्र आहेस सांग मला. आणि पादैन्यूनम शोचिसे मैक पाद. तुला माझ्याबद्दल दुःख वाटतंय का? माझे 3 पाय तुटलेत. 3 पाय तप, शौच, दया आणि सत्य असे 4 धर्माचे पाय आहेत. पाय म्हणजे आधार. पाय या शब्दाचा अर्थ आधार असा.
धर्माचे 4 आधार आहेत, आधारस्तंभ आहेत. एक तप आहे, दुसरं शौच आहे म्हणजे शुद्धता आहे. ही शुद्धता शारीरिक शुद्धता आणि मानसिक शुद्धता. दया, दया धर्म का मूल आहे. नरक मूल अभिमान, दया हे धर्माचं मूळ आहे. आणि सत्य हे 4 पाय आहेत. त्यापैकी तप, शौच आणि दया हे 3 पाय तुटलेले आहेत. थोडंफार सत्य शिल्लक राहिलेलं होतं त्या काळात. माझे 3 पाय तुटलेत म्हणून तुला दुःख वाटतं का? म्हणून तू रडतेस का? महात्मानं वा वृषलैर्भक्षमाणम. सांग, तुला दुःख कशाचं आहे? तुझ्या स्वतःच्या अंतःकरणातलं दुःख आहे का माझ्या 3 पायाच्या तुटण्यामुळं तुला दुःख वाटतंय? का तुला असं वाटतंय की आपल्यावर दुष्ट लोक राज्य करू लागलेत? पृथ्वीला सुद्धा दुःख असतं बरं का. दुष्ट लोक जर राज्य करू लागले तर पृथ्वीला देखील वाईट वाटतं. शेवटी या सगळ्यांच्या मध्ये एक सजीवता आहे. कोणी सगळे निर्जीव नाही आहेत, सगळ्यामध्ये एक सजीवता आहे. सगळ्या प्राणीमात्रामध्ये ज्याप्रमाणे सजीवता आहे तशा जडसृष्टीमध्ये सुद्धा सजीवता आहे. ही सजीवता हे चैतन्य. म्हणून पृथ्वी ही वेगवेगळ्या रूपाने प्रगट होत असते. म्हणून तुला याचं दुःख आहे का की दुष्ट लोक, अधर्मी लोक तुझ्यावरती राज्य करू लागले म्हणून? आहो सुरादीन ऋतयज्ञ भागान, लोक यज्ञ करेनात, याग करेनात, धर्मकर्म करेनात, याचं तुला दुःख आहे का? पृथ्वीचं दुःख, पृथ्वीचं दुःख हे सगळ्या जगाचं दुःख आहे. पृथ्वी हे एक प्रतीक आहे. पृथ्वीचं दुःख म्हणजे, कारण पृथ्वी ही क्षमाशील आहे. सगळ्यात पृथ्वीचं नाव आहे क्षमा. क्षमान देवी माधवी माधव प्रियाम, ही क्षमा आहे. सगळ्यांच्या अपराधांचं ती आपले सगळे अपराध पोटात घेते. आईचं स्वरूप आहे पृथ्वी म्हणजे. पृथ्वी म्हणजे आई आहे. पृथ्वी माते मंगले गे अन्न तू माते दिले, तू कृपेच्या अमृताने प्राण माझे पोशिले. हे पृथ्वी, तू प्रत्यक्ष आई आहेस, सगळ्या जगाची आई तू आहेस. कारण तुझ्यामुळेच आमचं पोषण झालं. ही आई तर प्रत्येकाची जन्मदाती आई तर मुलाचं पोषण करतेच. पण पृथ्वी माते मंगले गे अन्न तू माते दिले, हे अन्न दिलं नसतं तर माझं प्राण कशाने पोषले असते. असो, ही उपकृततेची भावना आपल्यामध्ये पाहिजे. म्हणून ही पृथ्वीचं दुःख म्हणजे जगाचं दुःख आहे. अरक्षमाणा स्त्री उर्वे बालान. काय पृथ्वीला काय दुःख आहे? जगामधलं दुःख खरं कोणतं असतं जे संतांना कळतं? ते म्हणतात अरक्षमाणा हा स्त्री उर्वे बालान. तुला याचं दुःख आहे का की काही लोक आपल्या बायकांचं रक्षण करत नाहीत, मुलांचं रक्षण करत नाहीत आणि केवळ स्वैराचारी झालेत, पुरुष स्वैराचारी झालेत. पुरुषांनी आपल्या बायकांना टाकलंय आणि बायका बिचारा रडतायत, याचं तुला दुःख आहे का? हे समाजाचं दुःख आहे. म्हणजे पृथ्वीचं दुःख म्हणजे सामाजिक दुःख आहे. या ठिकाणी सामाजिक दुःख कोणतं आहे त्या काळातली स्थिती या ठिकाणी मांडलेली आहे. अरक्षमाणा स्त्री उर्वी बालान शोचस्थितो पुरुषा रैदी वार्ता. का तुला याचं दुःख आहे? कोणतं? वाचम देवीम ब्रह्मकुले कुकर्म. मोठे ब्रह्मज्ञानी, मोठे वेदज्ञ, स्वतःला ब्राह्मण म्हणवणारे लोक सुद्धा कुकर्मामध्ये व्यस्त झालेत, केवळ पोटार्थी झालेत, याचं तुला दुःख आहे. पहा, दुःख कशा कशाचं असतं. ज्ञान हे लोकांना मुक्त करण्यासाठी, आपण म्हणतो ना, सा विद्या या विमुक्त आहे. विद्या ती असते जी मुक्त करते. परंतु जी विद्या, जे ज्ञान केवळ लोकांना कुकर्मामध्ये प्रवृत्त करतं, एवढे ज्ञानी लोक सुद्धा जर कुकर्म करणार असतील तर त्या ज्ञानाचा काय फायदा? मग ज्ञान कशासाठी मिळवलं त्यांनी? म्हणून वाचम देवी, सरस्वतीची जी उपेक्षा करतात, सरस्वतीचा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचा जे दुरुपयोग करतात, त्यांच्याबद्दल तुला दुःख वाटतंय का? म्हणून तू रडतेस का? किम क्षत्र बंधून कलिलोपसृष्टान. तुला दुःख कशाचं आहे? स्नान. लोक केवळ खा पी मौस्कर या वृत्तीचे झालेत म्हणून तुला दुःख आहे का? खा पी मौस्कर असं म्हणलंय का इथे? हो, स्नानव्यवायोन्मुख जीवलोकम या शब्दामध्ये सांगितलंय. केवळ लोक स्नान म्हणजे केवळ आपल्या स्वतःला नटवणे, सजवणे, चांगला अन्न खाणे आणि आनंद उपभोगणे एवढंच करतायत. त्याला म्हणतात खा पी मौस्कर. थोडक्यात यावत जीवेत सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. चार्वाकवादी लोक केवळ या देहालाच सर्वस्व मानणारे आणि देहासाठीच झटणारे, देहासाठीच जगणारे, स्नानव्यवायोन्मुख जीवलोकम.
यासाठी तुला दुःख वाटतंय का? भौतिक सुखामध्ये तल्लीन लोक झालेत आणि आध्यात्मिकाला पारखे झालेत म्हणून तुला दुःख वाटतंय का? का भगवान गोपाळकृष्ण या धरित्रीवरून तुझ्यावरून निघून गेले म्हणून तुला दुःख वाटतंय? कृतावतारस्य हरेर धरित्री अंतर्हित स्मृती विचसृष्टा. या विश्वाचं पालन करणारा भगवंताच्या आत्तापर्यंत पाय तुझ्यावरती होते, ते चरण, त्याचे चरण तू धारण केलेस, परंतु आज ते चरण निघून गेल्यामुळे तुला दुःख वाटतंय का? सांग. सुरार्चितम किम हृतम सौभागम. सगळा सौभाग्य, सगळा आनंद, सगळं सौंदर्य नष्ट झालं म्हणून तुला दुःख वाटतंय का? भगवंत गेले म्हणजे सौभाग्य गेलं, भगवंत गेले म्हणजे श्रीमंती गेली, भगवंत गेले म्हणजे सगळंच गेलं. आणि म्हणून पृथ्वी सौभाग्यवती कधी असते? भगवान गोपालकृष्ण हे तिचे खरे पती आहेत. एका ठिकाणी पुढे त्याचं वर्णन आलेलं आहे, एका ठिकाणी हसती भूरियम, एका ठिकाणी वर्णन आहे पुढे की पृथ्वी हसते. का बरं हसते पृथ्वी? म्हणे हसती भूरियम. ती हसते यासाठी, ती म्हणते प्रत्येक राजा येतो आणि स्वतःला भूपाल म्हणतो. भूपाल म्हणजे भूपती म्हणतो. मी पती आहे म्हणे. कशाचा? पृथ्वीचा. पृथ्वीपती, भूपती हे राजाचे नाव आहेत ना. भूपती, पृथ्वीपती. आणि तो नष्ट होतो, माझ्यामध्ये मिसळतो म्हणजे धुळीमध्ये, पण मी काही विधवा होत नाही. का? प्रत्येक जण येतो म्हणतो मी भूपती आहे आणि तो पती पुन्हा माझ्यामध्ये मिसळून जातो. मी विधवा का होत नाही? अहो, ईश्वर माझे पती आहे. त्यांच्या हे लक्षात येत नाही की खरा श्रीपती माझा पती आहे. राजा माझा भूपती नाही आहे. खरा भूपती ईश्वर आहे. खरा पृथ्वीपती ईश्वर आहे. पती म्हणजे पालन करणारा. पती तीच पालना. जो पालन करतो त्याला पती म्हणतात. याप्रमाणे ही धरणी आतापर्यंत श्रीकृष्णाचे पावलं तिच्यावरती होते म्हणून ती सौभाग्यवती होती. पण आज कृष्ण निघून गेले म्हणून तुझं सौभाग्य गेलं, या अर्थाने म्हटलंय सुभागम, सौभाग्यम. सुरार्चितम की मृतमंब सौभागम. मृत म्हणजे हरण केलं. हे अंब, हे देवी धरणी माते, तुझं सौभाग्य आज हरण झालं म्हणून तुला दुःख वाटतंय का? भवान ही वेदत सर्वम. आणि मग मात्र धरणी पृथ्वी ही गायीच्या रूपामध्ये ती बोलू लागली. गायीच्या रूपात पृथ्वी बोलू लागली. अहो महाराज, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे, तुम्ही सगळं जाणता आणि तरी मला विचारता. भवान ही वेद तत्सर्वम जन्माम धर्मानुपृच्छसी. तरी तुम्ही मला विचारता, तुम्हाला सगळंच माहीत आहे. तुम्हाला काय माहीत नाही हो? तुम्ही जेवढे सगळे प्रश्न विचारले त्याचे उत्तर तुम्हालाही माहीत आहेत. चतुर्भीर वर्तसे येणं. तुमचे आतापर्यंत 4 पाय होते. पहिला प्रश्न विचारलाय पायाबद्दलचा ना. तुमचे आतापर्यंत 4 पाय होते. हे 4 पाय तप, शौच, दया आणि सत्य हे सगळे नष्ट झाले. फक्त 1 पाय तेवढा शिल्लक राहिला. तुमचे 3 पाय नष्ट झाले. सत्यम, शौचम, दया, क्षांतीर, त्याग, संतोष, आर्जवम. आणि केवळ एका पायावर तुम्ही लंगडू लागले, चालू लागले, हे मला कळतंय. आणि या ठिकाणी गायीच्या तोंडून पृथ्वीनी म्हणजे पृथ्वी रूपाने या ठिकाणी गाय बोलू लागले. तिच्या तोंडून 39 गुणांचा धर्म सांगण्यात आलाय. काही ठिकाणी 40 म्हटले, पण 39 गुणांचा धर्म. 39 गुण. धर्म हा 39 वैशिष्ट्यांचा आहे. आतापर्यंत आपण धर्माच्या अनेक व्याख्या केल्या, पण या ठिकाणी 39 धर्माचे गुण सांगण्यात आलेले आहेत. कोणते कोणते? सत्यम. सत्य हे धर्माचं वैशिष्ट्य. सत्यम, शौचम, दया, क्षांती, त्याग, संतोष, आर्जवम. दया ही दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकांचे. दया ही कधीच लेचीपेची नसते. दया म्हणजे सज्जनांचं पालन आणि दुष्ट लोकांचं निर्दालन म्हणजे दया. तुकाराम महाराजांनी ही व्याख्या केली आहे. त्याप्रमाणे सत्यम, सत्य हा धर्माचं अंग आहे. शौच म्हणजे शुद्धता, शारीरिक आणि मानसिक शौच म्हणजे शुद्धता, हे धर्माचं स्वरूप आहे, अंग आहे. दया, त्यानंतर शांती, भगवंताच्या अंतःकरणाबद्दलचं प्रेम, भगवंताच्या संदर्भातलं प्रेम आपल्या अंतःकरणात राहणं आणि एक प्रकारची अंतःकरणातली वृत्ती ही समता, ज्याला आपण शांती म्हणतो. त्याग, त्यानंतर संतोष
आणि आर्जव. संतोष म्हणजे जे काही मिळेल त्यात आनंद मानणे, ही तितिक्षा वृत्ती आपली असली पाहिजे. उपरती. आर्जव म्हणजे रुजुता. आर्जव शब्द रुजूपासून झाला, रू पासून आर. एक भाषा विज्ञानाचा नियम असा आहे की रूचं आर होतं, त्याला वृद्धी म्हणतात. वृद्धीचा नियम असा आहे की रूचं आर झालं, जसं ऋषीचं आर्ष असा शब्द झाला. मग धृतराष्ट्र, याच्या मुलांचे नाव आपण धार्तराष्ट्र म्हणतो. हे आर कुठून आलं? ते ध्रुचं आर झालं, रूचं आर झालं, म्हणून रूचं आर होतं असा नियम आहे. म्हणून या ठिकाणी रुजूचं आर्जव असा शब्द झाला. रुजू म्हणजे मनातलं प्रेम, रुजू म्हणजे मनातली नाजूक भावना, त्याला रुजुता म्हणतात. ही रुजुता याच्यापासून आर्जव म्हणजे विनंती, मनातील विनय भावना. शम आणि दम, अंतरिंद्रिय निग्रह आणि बाह्य इंद्रिय निग्रह. याप्रमाणे तप. तप म्हणजे भगवंतासाठी केलेले कष्ट म्हणजे तप. भगवंता प्रित्यर्थ आपण जे जे काही करतो, अगदी फुलं आणण्याचं काम सुद्धा तपाचंच आहे, झाडण्याचं कामही तपाचंच आहे. भगवंतासाठी रांगोळी काढा, हो तपच आहे, ते सुद्धा तपच आहे. का? तुम्ही त्यासाठी कष्ट घेतले. जे जे भगवंता प्रित्यर्थ केलेलं शारीरिक मानसिक घेतलेले कष्ट आहेत त्याला आपण तप असं म्हणतो. साम्य म्हणजे समता. तितिक्षा आपल्या अंतःकरणातील वृत्ती सम राखणे, कोणावरही राग चिडचिड न करणे. उपरती आपल्या अंतःकरणामध्ये रतीच्या विरुद्ध उपरती, वैराग्य विरागी भावना. त्यानंतर ज्ञान, ऐश्वर्य, विरक्ती, शौर्य, तेज, बल आणि स्मृती. इथे एक महत्त्वाचा गुण सांगितला आहे, स्वातंत्र्यम. स्वातंत्र्य हा सुद्धा धर्माचा गुण आहे. स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. हे जे लोकमान्य टिळकांचं वचन आहे ते याच्यासाठी की स्वातंत्र्य हा धर्माचा गुण आहे, म्हणजे तो मूलभूत गुण आहे. जसं साखरेचा गुण गोडी आहेच आहे, गोडीशिवाय साखर असूच शकत नाही. माधुर्यादी स्वभावानाम अन्याश्च स्वगुणार्पिणाम असं आपण म्हणतो. साखर काय करते? आपली गोडी दुसऱ्या पदार्थामध्ये टाकते आणि दुसरा पदार्थ गोड होतो. जिलबीमध्ये साखर टाकली, जिलबी झाली गोड. आपण म्हणतो वाह काय जिलबी गोड झाली हो. पण जिलबीने ही गोडी आणली कुठून? साखरेकडून उसनी आणली, पण साखर त्यात दिसत नाही. साखर त्यात कुठे आहे हो? साखर नाही. मग साखरेचा पाक झालाय, परिवर्तन झालंय, पण गोडी मात्र कायम राहिली. ज्याप्रमाणे साखर ही आपली गोडी माधुर्यादी स्वभावानाम अन्याश्च स्वगुणार्पिणाम, दुसऱ्यामध्ये ती आपली गुण अर्पित करते. या ठिकाणी हे विरक्ती, ऐश्वर्य, शौर्य, तेज, बल आणि स्मृती. स्वातंत्र्यम. तेव्हा स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आत्मा हा स्वतंत्रच आहे. आत्मा हा शुद्ध बुद्ध नित्य मुक्त आहे, म्हणून तो स्वतंत्र आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य हे माझं स्वरूप आहे. स्वातंत्र्य हे धर्माचं स्वरूप आहे. म्हणून जिथे जिथे पारतंत्र्य तिथे धर्म नसतो, तिथे बळजबरी असते. पारतंत्र्य म्हणले की आली बळजबरी, आणि स्वातंत्र्य म्हणजे मला अंतःकरणपूर्वक जे करावंसं वाटतं ते. म्हणून धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याकडे सुद्धा. धर्म हा स्वतंत्रतेशिवाय असू शकत नाही. स्वतंत्रते भगवते म्हणून तर सावरकरांनी म्हटले, तू सूर्याचे तेज उदतीचे गांभीर्य ही तुची. कशामुळं? आणि गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली विलसत से लाली. या ठिकाणी ही स्वाभाविकता आहे. फुलांच्या मधलं सौंदर्य हे स्वाभाविक आहे, सूर्याचं तेज हे स्वाभाविक आहे, उदधीचं गांभीर्य हे स्वाभाविक आहे, चंद्राचं चांदणं स्वाभाविक आहे. म्हणून धर्मामध्ये असलेलं स्वातंत्र्यही स्वाभाविक आहे. म्हणून तो धर्म आहे, तो गुणधर्म आहे. हे या ठिकाणी आपल्याला लिहिलं दिसतं. पुराणांनी किती सूक्ष्म विचार केला आहे हे यातून लक्षात येईल. आजच्या कोणत्याही वाङ्मयाचा विचार केला तर पुराण हे त्याचं मूल आधार आहे. म्हणून स्वातंत्र्यम, कौशलम, कुशलता. कर्म कौशल्य म्हणजे काय? तर योग कर्मसु कौशलम. योगातली कुशलता म्हणजे योगातलं कर्म. योग कर्मसु कौशलम. योगातलं कर्म म्हणजे कुशलता. कुशलता पाहिजे म्हणून कौशलम. आणि ही कुशलेन पापम. प्रल्हादाच्या कथेमध्ये नृसिंहाने
जेव्हा आणि त्याला सांगितलं तुला आता राज्य करायचंय याच्यानंतर. तो म्हणाला आता राज्य कशाला. हो म्हणे तू आता राज्य कर, कारण पुण्य आणि पाप हे असले दोन्ही 50-50% आहेत, म्हणून तर मानवी जन्म प्राप्त झाला. तुला जर हे नष्ट करायचं असेल आणि मुक्ती पाहिजे असेल तर पुण्यही नकोय आणि पापही नकोय. मग ते कसं नष्ट व्हावं म्हणले. पुण्य नको आणि पाप नको, काही ना काहीतरी होणारच ना. सत्कर्म केलं तर पुण्य होईल, दुष्कर्म केलं तर पाप होईल. म्हणून त्यांनी सांगितलंय की तू काय कर, कुशलेन पापम कुशलेन पुण्यम. तू कसं नष्ट कर तर तू माझ्यामध्ये वृत्ती तदाकार करून क्षय करून घे. भोगेन पुण्यम, भोगाने पुण्य नष्ट कर, कारण भोग भोगल्यानंतर पुण्य नष्ट होतं. जसं स्वर्गामध्ये आपण भोग भोगतो आणि स्वर्गीय लोके मर्त्य लोकम विशंती, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. स्वर्गामध्ये आपण गेलो, क्षीण पुण्य झालं. पुण्य क्षीण कधी होतं, भोगाने. म्हणून भोगेन पुण्यम असं नृसिंहाने शब्द वापरलाय. भोगेन पुण्यम कुशलेन पापम. पण कुशलेन पापम म्हणजे काय, काही अर्थ कळत नाही तिथं, शब्दाच्या प्रमाणे अर्थ लागत नाही. मग कसा, तर त्यांनी सांगितलंय एका ठिकाणी असं वर्णन आहे की जर एखादा संत महात्मा, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, यांचे द्वेष करणारे लोक होते ना, त्यांनी असं वर्णन केलंय द्विषंत पापकृत्यान. जे द्वेष करतात त्यांच्याकडे संतांचं पाप जातं म्हणे. म्हणजे जो जन्माला येतो मनुष्य म्हणून तो 50% पुण्य 50% पाप घेऊन जन्माला येतो. मग हे पाप कसं नष्ट व्हावं, तर आपोआपच नष्ट होतं, कारण शेजारी लोक त्याचे द्वेष करत असतात. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. बरं झालं माझं पाप चाललंय म्हणजे, बरं झालं तू निंदक आहेस का, फार चांगली गोष्ट आहे, माझं पाप घेऊन टाक म्हणजे मी मुक्त होईल. द्विषंत पापकृत्यान, या दृष्टीने ते म्हणतात पापकृत्याने. हे जे पापकृती करणारे लोक आहेत, अर्थात निंदा करणारे लोक आहेत, त्यांच्याकडे हे सगळं पाप जातं. म्हणून कुशलेन पापम, या ठिकाणी या दृष्टीने माणसांनी कसं वागावं ते सांगितलंय. आणि कांतीर धैर्य मार्दव मे वच. कांती धैर्य, धृती म्हणजे धैर्य. कोणत्याही प्रसंगामध्ये आपण तोंड दिलं पाहिजे, कोणत्याही प्रसंगाला घाबरता कामा नये, त्याला म्हणतात धैर्य. आणि पारमार्थिक धैर्य हे तर फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी संसार त्याग ही देखील एक धैर्यच आहे. प्रागल्भ्यम प्रश्रयशीलम सह ओजो बलम भगा. प्रगल्भता, मनाची प्रगल्भता, प्रश्रय म्हणजे नम्रता, त्याचप्रमाणे शील आणि ओज, बल आणि भग. भग म्हणजे कीर्ती, ऐश्वर्य, गांभीर्य, स्थैर्य, आस्तिक्य, कीर्ती आणि अहंकृत, नरहंकृती, अहंकृत रहित अवस्था, अहंकार रहितता ही. त्याचप्रमाणे एते चान्येच भगवन नित्या यत्र महागुणा. या सगळ्याला 39 महागुण म्हटलंय. आणि भगवंताच्या जवळ हे सगळं असतं. भगवंताजवळ षड्गुणैश्वर्यता ही तर आपण म्हणतोच, पण ती 6 गुणापुरतीच मर्यादित आहे. इथे 39 गुण सांगितले आणि हे धर्माचे आणि धर्माप्रमाणे ईश्वराचे. हे ईश्वराचे 39 गुण भगवंताचे महागुण म्हणून सांगितलेत. आणि हे सगळे भगवंत गेल्याबरोबर नष्ट होतात, भगवंत गेल्याबरोबर निघून जातात. तेनाहम गुणपात्रेण श्रीनिवासेन सांप्रथम. आणि ते भगवंत या ठिकाणी निजधामाला गेल्याबरोबर हे सगळे गुण नष्ट झाले आणि म्हणून मला दुःख वाटू लागले. ब्रह्मादेव बहुतितो यथापांग मोक्ष. आणि सगळे लोक अधर्माने वागू लागले, भगवंताच्या नामामध्ये कुणी तल्लीन राहिना आणि म्हणून मला दुःख वाटतंय. हे ऐकलं त्यांनी. प्रेमावलोक रुचिरस्मित बलगुजल्पैही सैर्यम समान महरन मधुमानिनी नाम. आणि याप्रमाणे हे ऐकल्याबरोबर भगवंतानी हजारो अक्षौहिणी सैन्य या ठिकाणी नष्ट केलं आणि पृथ्वीवरचा भार कमी केला. याचा मला आनंद झाला, पण भगवान निघून गेल्यामुळं मला दुःख आहे. हे सगळं परीक्षित राजे ऐकू लागले. या दोघांचं संवाद परीक्षित राजे ऐकू लागलेत. परीक्षित नामराजर्षी प्राप्त प्राची सरस्वती. ज्या ठिकाणी सरस्वती पूर्ववाहिनी होते, पूर्वेकडं वाहणारी सरस्वती, त्याच्या तीरावरती परीक्षित राजे आले. म्हणजे हे सगळं घटना चालली होती सरस्वती नदीच्या तटाकावरती, जिथे परीक्षित राजे आलेले होते. आणि त्या दोघांचा संवाद ते ऐकत होते. तो ऐकता ऐकता इथे पुढे आले. पुढे आल्याबरोबर सूत म्हणतात, शौनकादिका हो,
त्यांनी आणखी एक दृश्य पाहिलं आणि मग मात्र परीक्षित राजांचा राग अनावर झाला. तत्र गोमिथुनम राजा हन्यमान मनाथवत. हे दोघं बिचारे 3 पाय गेलेला धर्म बैलाच्या रूपात एका पायावर उभा आहे. तो बिचारा डोळ्यातून अश्रू गाळतोय. गाय पृथ्वीचं रूप असलेली गाय ही उभी आहे, तीही अश्रू गाळते दुःखाने. आणि या दोघांना मारण्यासाठी हातात धनुष्यबाण घेऊन एक जण आलेला आहे. ते पाहिल्याबरोबर या परीक्षित राजांनी पाहिलं. काय दृश्य हे? तत्र गोमिथुनम राजा. गोमिथुन पाहिलं. हे दोघं जण पाहिले, बैल आणि गाय, आणि त्यांना मारण्यासाठी कुणीतरी आलेला आहे. दिसतो तर राजाचा वेश धारण केलेला, पण राजा अहो गाईला आणि बैलाला मारून मिळणार आहे काय? गाईला आणि बैलाला मारून काय मिळणार आहे? ते काही हिंस्र पशु थोडेच आहेत. मग त्यांच्यावरती यांनी बाण का उगारला? हन्यमान मनाथवत. तो हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभा होता एका, आणि गाय अनाथ आहे. या अनाथांना का बरं मारतोय हा? दंडहस्तम च वृषलम ददुषे नृपलांछनम. नृपलांछनम, राजाचा वेश धारण केला. लांछन म्हणजे इथं वाईट अर्थाने नाही, लांछन म्हणजे दोष नाही. लांछन म्हणजे नृपाचा लांछन, नृपाचं एक रूप धारण केलेला. हातामध्ये धनुष्यबाण घेतला म्हणजे जणू काही राजाच रथावरती आरूढ झालेला आहे. आणि राजाचा वेश धारण करून हा मोठ्या आयटीमध्ये या दोघांना मारण्यासाठी सज्ज झाला. आणि हे मात्र थरथर 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 कापू लागले. बेपमानम पदैकेनं, थरथर थर कापू लागले. सीदंतम, घाबरू लागलेत. हा तर आधीच एका पायावरच उभा आहे धर्म, तो अजून लटपटायला लागला. बाण मला लागतोय का काय, आता काय होतंय? आणि हा मात्र हातात धनुष्यबाण घेऊन त्यांना मारण्यासाठी पुढे आला. या गाईला तर त्यांनी पहिल्यांदा लाथेनेच मारलं. पदा हतन शूद्र पदा हताम. गाईला लाथच मारली त्यांनी. आणि हे पाहिल्याबरोबर मात्र गाईला लाथ मारणारा कोण आहे? अहो गाय तर आम्ही देवता मानतो, 33 कोटी देवता जिच्यामध्ये आहेत. बरं गाईने काय केलंय वाईट? ती बिचारी दूध देते, ती शेण तिचं उपयोगी आहे, तिचं गोमूत्र उपयोगी आहे, ती बैल देते शेतीसाठी उपयोगी असलेले. आणि मग यांनी वाईट काय केले समाजाचं? का बरं हा मारू लागला? ती मात्र रडू लागली. हे पाहिल्याबरोबर प्रपंच रथमारूढ कार्त स्वर परिच्छदम. आणि राजा बोलू लागला. राजा म्हणला, अरे ए कोण आहेस तू? का रे तू या दोघांना गाईला बैलाला का मारतोस? तू नरदेवोस्मी वेषण नटवत कर्मणत विराह. आणि एखाद्या राजाचा वेश धारण केलास? तू राजा नाहीयेस, राजा मी आहे. कोण आहेस तू? बोल. हातामध्ये धनुष्यबाण घेतलंस, काय अधिकार आहे तुझा धनुष्यबाण घेण्याचा? या ठिकाणी त्या काळामध्ये क्षत्रियाशिवाय कोणी धनुष्यबाण घेण्याचा अधिकार नव्हता. कशामुळे नव्हता? तर शासन करण्याचं काम क्षत्रियांचं. क्षतात त्रायते ती क्षत्रिय आहे, जे समाजाचं दुःख नाहीसं करण्यासाठी हातात धनुष्यबाण घेतात. धनुष्यबाण काही लोकांना मारण्यासाठी घेत नाही, समाज रक्षणासाठी धनुष्यबाण घेतलेलं आहे. म्हणून क्षतात त्रायते, जे समाजाच्या दुःखापासून त्यांचं रक्षण करतात, त्याला क्षत्रिय म्हणतात. आणि तू हातात धनुष्यबाण घेतस यांना मारण्यासाठी, ही काय योग्य नाहीये. कोण आहेस तू? तुला असं वाटतं का कृष्ण निजधामाला गेले, पांडव निघून गेले म्हणजे सगळं समाप्त झालं? अरे मी आहे, त्यांचा नातू आज जिवंत आहे. शोचोस शोच्यान रहसी प्रहरंद वधावा रहसी. आणि यांना मारायला निघालास तू? गांडीवधारी अर्जुन निघून गेले म्हणून काय झालं? श्रीकृष्ण निघून गेले म्हणून काय झालं? आणि मग तो म्हणतो, हे बैल आणि गाईला उद्देशून म्हणतो, हे पहा तुम्हाला रडायला काय झालं? तुम्ही घाबरू नका. अहो मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. मारोदी रंब भद्रंते खलाना महिषास्तरी. मी या सगळ्या खलाचं निर्दालन करण्याला हातामध्ये धनुष्य घेतलंय. तुम्ही रडायचं कारण नाही. हे आई तू रडू नकोस. आंब शब्द वापरलाय. हे आंब, हे आई. गाईला आई म्हटलंय त्यांनी. मा रोदी रंब भद्रंते. बैलाला सांगितलं तुम्ही रडू नका, आईला सांगितलं गाईला तुम्ही रडू नका. यस्य राष्ट्रीय प्रजा सर्वा. अहो ज्या राष्ट्रामध्ये प्रजेला त्रास होतो, साधूंना त्रास होतो, त्या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी मी हातात धनुष्यबाण घेतलंय. म्हणून यस्य मत्तस्य नश्यंती, त्याला या उन्मत्त प्रमत्त असलेल्या मी आता शासन करतो, काही काळजी करू नका तुम्ही. याप्रमाणे हा आणि नागस्यम युंजन. अनाग म्हणजे जे निरपराध आहेत, त्यांना जो मारतो, त्यांना जो त्रास देतो,
त्यांच्यासाठी हातामध्ये मी शस्त्र धारण केले. निरागस लोक, निष्पाप लोक यांना काही अजिबात माझ्या राज्यामध्ये त्रास होणार नाही. साधूनां भद्रमेव स्यात् साधू दमने कृते. असाधू लोकांचं मी दमन करणार. असाधू लोक, वाईट लोक, दुष्टांचं मी दमन करणार आहे. राज्ञो ही परमो धर्म, आणि हाच राजाचा खरा धर्म आहे. दुष्टांना शासन करणे आणि सृष्टांचं रक्षण करणे हाच राजाचा खरा धर्म आहे. या ठिकाणी त्यांनी धर्म सांगितला. आणि मग स्वधर्म स्थानुपालनम, मी या स्वधर्माचं परिपालन करणारच. तेवढ्यात बैल म्हणजे धर्मराज, धर्म या ठिकाणी पुढे आले आणि धर्म यांनी धर्माचं तत्वज्ञान, धर्माचा अर्थ या ठिकाणी सांगितला. हे ऐकल्याबरोबर धर्माचं तत्व सांगितलं. हे ऐकल्याबरोबर राजा म्हणतो, अरे धर्मप्रवेश धर्मज्ञ, आपण बैल असून प्रत्यक्ष धर्मकथन करता, तर तुम्ही धर्मस्वरूप आहात. वृषरूप धृक, तुम्ही वृषभरूप धारण केलेल्या धर्म आहात. तुम्ही बैलाच्या रूपाने प्रत्यक्ष धर्मच या ठिकाणी माझ्यासमोर उभे आहात. तेव्हा तुमचे 3 पाय तुटलेत. ते का तुटले? तुमचा एकच पाय दिसू लागला. अहो, तप, पावित्र्य, दया हे 3 पाय तुमचे तुटले. फक्त काही प्रमाणात सत्य शिल्लक राहिलं आणि तपाची, पावित्र्याची आणि दयेची जागा गर्वाने, आसक्तीने आणि मदाने घेतली. गर्व वाढला, तप संपलं आणि गर्व वाढला. पावित्र्य संपलं आणि आसक्ती वाढली, आणि दया संपली आणि मद, क्रूरता वाढली. आणि तुमचे हे 3 पाय कोणी तोडले ते मला सांगा. मी तुमचे हे 3 पाय पुन्हा जोडून देईन. तम जिघांसुमभिप्रेत्य आहे नृपलांछनम, आणि हे नृपलांछन ज्यांनी धारण केलंय त्याला मी आताच्या आता शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. पतितम, हातात धनुष्यबाण घेतला आणि त्याच्यावरती मारणार. हातामध्ये त्यांनी तलवार घेतली आणि मारणार. एवढ्यात तो पुढे आला. इति धर्मम मही जैव सांत्वयित्वा महारथा, या दोघांचंही सांत्वन केलं आणि याला मारण्यासाठी उद्युक्त झाले. तू कोण आहेस मला सांग. हात माझा जो शस्त्र आहे ते तुझ्यावरती आघात करण्याच्या आधी मला सांग तू कोण आहेस. असं म्हणल्याबरोबर तो घाबरला. जिघांसू मभेद प्रेत्य, जिघांसू म्हणजे मारायलाच तयार झाला. पण आता हा मारणार आहे हे कळल्याबरोबर ताबडतोब तो खाली उतरला आणि तत्पादमूलम शिरसा, त्यांच्या पायावरच पडला. परीक्षितीच्या पायावर लोटांगण घातलं. समगाय भय विंभला, घाबरत घाबरत, मला राजेसाहेब मला मारू नका, मारू नका, मी सांगतो मी कोण आहे ते, मी कोण आहे हे सांगतो, हातात धनुष्य का घेतलं हे सांगतो, फक्त मला अभय द्या. पतितम पादयोर्वीर कृपया दीनवत्सला, मी तुम्हाला शरण आलो, मी दीन आहे, माझ्यावर दया करा. असं म्हटल्यावर आता आपला भारतीय धर्म असा आहे, जो शरण येतो, येथे शरण आलिया काही मरण असेल, याला शरण आल्याला मरण नाही द्यायचं. शरण जो येतो त्याला जीवदान द्यायचं, कारण तो शरण आलाय, तो हात जोडतोय, सगळं बाजूला टाकलंय त्यांनी, आता तो शरण आला. असं म्हटल्यावर राजा त्याला बोलू लागला, तू शरण आलास तेव्हा आता हात जोडलेत तू, तेव्हा मी प्रत्यक्ष अर्जुनाचा नातू आहे. अर्जुनाने ज्याप्रमाणे धर्माचं परिपालन केलं, धर्मराजांनी जसं केलं तसं मी करणार आहे. न ते गुडाकेश यशोधराणाम बद्धांजलीर्वय भयमस्ति किंचित, तुला काही भय नाही, तू मला शरण आलास, मी तुला अभय दिलं. बोल, का हे रूप का धारण केलंस, तू कोण आहेस मला सांग. त्वां वर्तमानम नरदेव देह, हे राजाचं रूप धारण करून हातात धनुष्यबाण घेऊन तू काय करू लागलास. आणि तुला असं वाटतं का की या राज्यामध्ये आता सगळीकडे अधर्मच चाललाय, आता काही केलं चालेल, स्वैराचार केला तर चालेल, अहो माझ्यासारखा राजा असताना स्वैराचार कसं चालेल. असं म्हटल्याबरोबर सूत म्हणतात, हे शौनकादिका हो, कली हात जोडून उभा राहिला. यत्र क्वचन वत्सामी सार्वभौमत्वा ज्ञेया, म्हणाला मी कली आहे, श्रीकृष्णाने आज्ञा दिली आहे, त्याप्रमाणे कृष्णाने मला सांगितलं, मी निजधामाला गेलो की तुझं राज्य स्थापन कर, म्हणून मी आलो, मी काही मनाने नाही आलो. आता कलयुग आलेलं आहे, युगाचा धर्मच आहे, युगाचे गुणच आहेत, ते घेऊन मी या ठिकाणी आलो. मानवी रूप या ठिकाणी दाखवलंय रूपकात्मक स्वरूपामध्ये. आणि मग हात जोडले, त्यांनी सांगितलं मी कली आहे आणि दंड पाणी विबोध्यता, तुम्ही हातामध्ये दंड धारण केला तो राजा म्हणून शासन करण्यासाठी, हे मला माहीत आहे. आता तुम्ही सार्वभौम आहात, तुमच्या आज्ञेने मी कुठे राहू तेवढं मला सांगा. लक्षे तत्र तत्रापि त्वामा ते शुशरासनाम,
मी आता सगळं माझे धनुष्यबाण बाजूला टाकले. तुमच्या हातामध्ये धनुष्य आहे, बाण आहे, म्हणजे शासन करणारे आपण आहात. आता तुमच्या इच्छेने, तुमच्या आज्ञेने मी वागेन. मला कुठं राहू तेवढं सांगा. तर मी धर्मभृताम श्रेष्ठ सानम निर्देष्टुम अर्हसि. मी स्वैराचार करणार नाही, मी कोणाला त्रास देणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल तिथे मी राहीन. मला आपलं किरायाने घर द्या ना, मला राहायला जागा नाहीये, म्हणून मला घर द्या. असं म्हणल्यावर ती म्हणली ठीक आहे. आता असा काळ आलाय ज्या काळामध्ये दुष्टांना सुद्धा राहायला जागा द्यावी लागते. का? अहो ते जीवच आहेत ना, त्यांनाही जगलं पाहिजे, म्हणून त्यांना जागा राहायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला राहायला जागा देतो. असं म्हणल्यावर तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल तिथे मी राहील. यत्रैव वयतो मत्स्य, त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्या राज्यात राहायचं नाही. मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, माझ्या राज्यातून आधी तुम्ही चालते व्हा, माझ्या राज्यात राहायचं नाही. अहो म्हणलं तुम्ही सार्वभौम राजे आहेत, सगळं राज्यच तुमचं आहे, मग मी राहू कुठं सांगा बरं. म्हणजे ठीक आहे, मग आता माझ्या राज्यात राहा, पण मी ज्या ठिकाणी सांगेल तिथं राहा. तुम्हाला स्थानबद्ध करतो मी. आपल्याकडे असतं ना स्थानबद्ध, मी साखाली अटक केली, स्थानबद्ध करून टाकलं, तिथून हलायचं नाही बरं का. हो म्हणले मला स्थानबद्ध करा, पण मला राहायला तेवढी जागा द्या. कारागृहात का होईना, पण मला राहायला जागा द्या. म्हणले ठीक आहे. आपल्याकडे नाही का, चोर असो, कुणी दुष्ट असो, किती जरी वाईट कर्म करणारे असो, त्यांना आपण कारागृहात टाकतो, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, राहायची व्यवस्था आणि खायची व्यवस्था. म्हणजे बरं आहे, काहीच करायची गरज नाही, बिनभाड्याच्या खोलीमध्ये. तो म्हणला ठीक आहे. ते म्हणे तुला कोणते राहायला स्थान देऊ? म्हणे आम्हाला मी एकटा नाहीये, माझे बायका आहेत, पोर आहेत. बर, मग माझा संसार आहे, मी एकटा नाहीये, चौघांना आम्हाला राहायला जागा द्या. अभ्यर्थिता सदा तस्मै स्थानानि कलये ददौ द्यूतम पानम स्त्रिय सूना यत्रा धर्मश्च तुर्विधा. 4 अधर्माचे स्थान राहायला दिले. 4 अधर्माचे स्थान. एक पहिलं दिलं द्यूत. ठीक आहे म्हणे, जिथं द्यूत चालतं, पत्ते जुगार चालतो, ते जा स्थान तुला. पानम, जिथे मदिरा विकली जाते, मदिरांची जिथे विक्री होते, आणि जिथे मदिरा पिऊन लोक थांबतात त्या गुत्त्यावर तुझा. म्हणजे पहिल्यांदा पत्त्याचा अड्डा दिला, दुसरा दारूचा अड्डा दिला, तिसरं स्त्रिया, वाईट स्त्रिया जिथे आहेत, दुष्ट किंवा व्यभिचारी, त्या स्त्रियांचं स्थान तुला दिलंय. आणि चौथं सुना. सुना म्हणजे हत्या, जिथे हत्या चालते त्या ठिकाणी तुझा. हे 4 स्थानं अधर्माचे आहेत. हे अधर्माचे 4 स्थानं तुला दिले. द्यूतम पानम स्त्रिय सुना यत्रा धर्मश्च तुर्विधा. हे 4 स्थानं दिले. पत्त्याचे अड्डे, दारूचे अड्डे, त्याचप्रमाणे व्यभिचारी स्त्रिया आणि हत्याकांड जिथं चालतं, जिथे लोकांना मारलं जातं, अशा ठिकाणी तू जा. 4 स्थानं दिल्यानंतर तो काय जाईस ना? का रे म्हणले, जा ना आता. म्हणले नाही महाराज, हे 4 स्थानं तुम्ही दिले खरे, पण मला अजून एक असं सेंटर स्थान द्या, केंद्रवर्ती स्थान द्या, की जिथून मला हे सगळे याचं संचालन करता येईल. हे 4 तर मी, माझी बायको, माझे पोरं राहतील, पण मला अजून एक प्रशासकीय व्यवहारासाठी स्थान द्या. प्रशासकीय व्यवहार, हो, मला तिथून बसून सगळं संचलित करता येईल. असं म्हणल्यावर म्हणे कोणतं? ततो नृतम मदम कामम रजो वैरंच पंचमम. मग पुनश्च याच माय, पुन्हा हात जोडल्याबरोबर जात रूप मदात प्रभू. त्यांनी सांगितलं मला सोनं द्या, सोन्याचं स्थान मला पाहिजे. वा रे वा, म्हणजे सोन्यावर डोळा आहे याचा. हिरण्याक्ष, हिरण्यावर अक्ष असलेला हिरण्याक्ष. हिरण्याक्ष म्हणजे काय? ज्याचा सोन्यावरच डोळा आहे. काही लोकांचा सोन्यावरच डोळा असतो. आता हे सोनं म्हणजे कोणतं? लोक आम्हाला कधी कधी विचारतात, सोनं कसं काय? आपण तर सोन्याला देवीच्या स्वरूपात बघतो. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत श्रीराम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदो ममावहा. मग हिरण्य म्हणजे अहो जे परिश्रमाने मिळवलेलं आहे ते हिरण्य आहे, आणि जे खून दरोडे करून पत्ते खेळून जे मिळवलंय इझी मनी ते सुवर्ण आहे, ते कलीचं स्थान आहे. म्हणून आपण जेव्हा सोनं खरेदी करतो तो गुरु पुष्यामृताला खरेदी करतो. का? तर गुरु पुष्यामृत हे चांगलं आहे, मुहूर्त आहे. चांगल्या मुहूर्तावर परिश्रमपूर्वक कष्ट करून मिळवलेले पैसा आणि त्यातून मिळवलेलं सोनं वाईट नाही. ते देवाचं स्वरूप आहे, ते लक्ष्मीचं स्वरूप आहे.
आणि ती लक्ष्मी म्हणून तर जातवेदो ममावहा फार सूक्ष्म अर्थ आहे बरं का त्याचा. जातवेद म्हणजे अग्नी. अग्नी परीक्षा करून सुवर्ण घ्यावं लागतं, म्हणजे कष्ट करून घ्यावं लागतं. अग्नी म्हणजे काय सोपं आहे का? अग्नी इतकी दाहकता आमच्या कर्माची सुद्धा पाहिजे. म्हणजे कुणी काही म्हटलं तरी आम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. हे एवढे पैसे होते आणि त्याचं हे सोनं घेतलं, म्हणजे ज्याला आपण अगदी पारदर्शित्व म्हणतो ते अग्नी. म्हणून जातवेदो ममावहा, त्या अग्नीनं माझ्याकडं सोनं आणावं असं म्हटलंय. अग्नीने सोनं आणावं, चोरानी नाही. अग्नी हा शुद्ध आहे, म्हणून शुद्ध सोनं माझ्याकडे यावं, अशुद्ध नाही. अशुद्ध कोणतं? अशुद्ध मारी करून, चोरून, लपून, लोकांना डाके टाकून जे मिळवलं जातं ते अशुद्ध सोनं आहे. असो याप्रमाणे, किंवा काही ठिकाणी गुप्तधन असतं ते सुद्धा वाईट आहे असं मानलेलं आहे. म्हणून जात रूप मदात प्रभू ततोनृतम मदम काम मृजो वैरंच पंचमम. याप्रमाणे या द्यूतामध्ये खोटं बोलतो लोक, म्हणून अनृत हे त्याचं रूप झालं. त्यानंतर जो दारू पितो तो मदाने मदोन्मत्त होतो, त्याच्या बुद्धीचा भ्रंश होतो, म्हणून मद तिथं बसला. त्यानंतर ज्या वाईट स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये काम निर्माण होतो, म्हणून हा वाईट काम हा देखील कलीचं प्रतीक आहे. आणि रजो, जो भरपूर लोकांकडून फुकट सोनं घेतो त्याच्यामध्ये रजोवृत्ती वाढते, त्याला त्याचं काही महत्त्व वाटत नाही, तर रजोवृत्ती वाढते. आणि या रजोगुणामध्ये तो नुसता प्रतिष्ठितपणाचा ठेंगा मिरवतो, खा पी मौज कर असं करतो. याप्रमाणे उत्तरेण याप्रमाणे 5 स्थानं त्यांना दिले. अमुनी पंचस्थानानी ह धर्म प्रभाव कली. तो म्हणाला आता ठीक आहे, इथून मी सगळे व्यवहार करतो, सोन्याच्या निमित्ताने मी सगळे व्यवहार करीन. म्हणून सोनं हा एक स्थान असं आहे की ज्या स्थानातून अनृत वाढतं, ज्यातून साहस वाढतं, ज्यातून सुना म्हणजे खून खराबा होतो. याप्रमाणे स्त्रिया सुद्धा त्याकडेच आकर्षित होतात. याप्रमाणे हे स्थान त्याला दिले आणि मग मात्र तो आनंदित झाला आणि तो तिथून निघून गेला. याप्रमाणे त्याला दिलं आणि धर्माला सांगितलं, या बैलाला सांगितलं परीक्षितीने की तुझे हे सगळे तिन्ही पाय आता मी या ठिकाणी जोडून देईन. म्हणजे का ऑपरेशन करील का? नाही, पुन्हा याची स्थापना करील. पुन्हा सत्य तर फक्त शिल्लक राहिलं, पण पुन्हा शौच स्थापन करील, पुन्हा दयेचं स्थापन करील. याप्रमाणे पुन्हा धर्माचं प्रतिष्ठापना करील. प्रतिसंदद आश्वास महिंच्या समवर्धयत. याप्रमाणे तपस्या, शौच, दया यांचे पाय मी तुम्हाला जोडून देईल म्हणून सांगितलं आणि राजेसाहेब तिथून निघून गेले. आता यानंतर पुढे राजा हा फिरत मृगयेला कसा जाईल आणि तिथून शाप घेऊन कसा येईल आणि त्यातून मग त्याला शेवटी निवृत्तीची प्रवृत्ती कशी होईल या संबंधीचे विवेचन उद्या करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पदे हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.